हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? हा माझा दुसरा व्लॉग आहे आणि हा व्लॉग 30 तारखेचा आहे. तर सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहोत मंगळवारच्या मंडीला. तर पहिले आपण सकाळी मॉर्निंग व्ह्यू बघूया की बाहेरून घर कसं दिसत आहे. तर चला आपण जाऊया मंडीला. तर मी आले आहे मंडीमध्ये आणि मंडीमध्ये बघा सकाळी सकाळी लवकर आल्याचा हा फायदा. गर्दी अजिबात नाही आणि गर्दी नाहीच आहे. त्यासोबत अजून एक फायदा म्हणजे एकदम फ्रेश पालेभाज्या घेता येतात. गर्दी नसल्यामुळे व्यवस्थित बघता येते, रेट विचारता येतात. आणि इथे बघा अशा प्लेटमध्ये भाज्या ठेवलेल्या असतात. 20 रुपये एक प्लेट. त्यामुळे बरं पडतं प्लेट घ्यायला. 20 रुपयाला एक प्लेट घेतलं की ते भाजी वेस्ट पण जात नाही आणि आपल्याला पाहिजे तेवढी होऊन पण जाते. त्यानंतर आम्ही घरी आलो, पूर्ण स्वयंपाक बनवला. त्यानंतर माझी आणि कायरूची मस्ती चालू होती. तर ती कशा गप्पा मारते ते बघा. तिचं दिवसभर हेच खेळणे चालू राहते. गावाला जाऊन पर्स घेऊन तुझी बॅग करा फिरायला जाऊ. ये कुठे चालला बाळ? आमच्या दोघींचं खेळणं तर असंच चालू राहील. आता जेवणाची वेळ झाली. बघूया आपण जेवणामध्ये काय काय आहे. आहे बटाट्याची भाजी, चपाती, वरण, भात, काकडी आणि ओल्या शेंगा. जेवण झाल्यानंतर जरा वेळ आराम केल्यानंतर मंडईतून आणलेल्या भाजीपाला नीट करून ठेवला. तो व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर 4:30 झाले होते. बाहेर आले तर हा बाहेरचा एरियाचं क्लीन करायचा होता. तसं तर मी रोज नाही करत, पण आठवड्यातून एकदा किंवा जसं पाला वगैरे होईल त्याप्रमाणे मी क्लीन करते. आज म्हटलं आपण पूर्ण क्लीन करूया. तर मला क्लीन करायला जवळजवळ मी 4:30 ते 5:30 वाजले. 1 तास गेला पूर्ण क्लीन करायला. क्लीन करून झाडांना पाणी दिलं. काही झाडांना डायरेक्ट पाईप लावून पाणी दिलं, तर काही झाडांना बकेटमध्ये घेऊन पाणी द्यावं लागतं. तर ते केलं. ते झाल्यानंतर